विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार. मागील वेळेस आपण पॅरलल लाईन्स हे चॅप्टर सुरू केलं होतं. त्यातील पहिला व्हिडिओ आपण बघितला. यानंतर याच प्रकरणातील या चॅप्टरमधील आपण काही पुढील सम बघूया. त्यातील पहिला सम 1/17. क्वेश्चन मी रीड करतो. फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. 1/17 हा क्वेश्चन आपण बघूया. फिगर ड्रॉ केलेली इथे. मी क्वेश्चन रीड करतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहिजे. इन फिगर लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस. ही लाईन आर पी ह्या एम एसला पॅरलल तुम्हाला दिलेली आहे. अँड लाईन डी के, ही लाईन डी के तुम्हाला दिली. इज देअर ट्रान्सव्हर्सल, ही ह्या दोन लाईनची ट्रान्सव्हर्सल आहे. ती त्यांना ह्या लाईनला एचमध्ये आणि ह्या लाईनला जीमध्ये इंटरसेक्ट करते. अँगल डी एच पी इक्वल टू 85. अँगल डी एच पी इक्वल टू 85. हा अँगल तुम्हाला 85चा त्यांनी दिलेला आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारले त्यांनी फाइंड द मेजर ऑफ फॉलोविंग अँगल्स. आणि तुम्हाला काय अँगल्सचे मेजर्स फाइंड आउट करायचे. त्यातील पहिला जो अँगल आहे, फर्स्ट अँगल आर एच डी, याचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सेकंड आहे पी एच जी. थर्ड अँगल आहे एच जी एस आणि फोर्थ अँगल आहे एम जी के. तर हे अँगल आपण फाइंड आउट करणार आहोत. पहिला आर एच डी, फर्स्ट, सेकंड पी एच जी, थर्ड एच जी एस आणि फोर्थ एम जी के. आता हे अँगल कसे फाइंड आउट करायचे ते आपण पाहणार आहोत. बघा, आता हा जो अँगल आहे, हा अँगल तुम्हाला 85चा त्यांनी दिलेला आहे. ह्या अँगलचा आणि ह्या अँगलचा आपण जर विचार केला, हा पार्ट मी जर ड्रॉप केला तरी सरळ लाईन आणि स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन जर येत असेल तर त्या ठिकाणी तयार होणारे जे अँगल असतात ते अँगल असतात अँगल इन अ लिनियर पेअर. याचा अर्थ असा का हा अँगल आणि हा अँगल हा लिनियर पेअर तयार करतो. आणि लिनियर पेअर जर इथे तयार होत असेल तर अँगल इन अ लिनियर पेअर असेल तर ह्या दोघांचे ॲडिशन 180 असते. मग 180 आहे तर याचं मेजर तुम्हाला 85 दिलं आहे. त्यावरून तुम्हाला याचं मेजर मिळेल. मग आपण लिहिताना अँगल आर एच डी, इथे एच आहे, अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी, हे दोन अँगल जे आहेत, ह्या दोन अँगलची ॲडिशन तुमची 180 येणार आहे. मग आपण लिहिताना लिहिणार बघा, अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इक्वल टू 180. बघा, पहिलं सेंटेन्स इथे मी लिहिले, अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इक्वल टू 180 डिग्री अँगल इन अ लिनियर पेअर. हे लिनियर पेअर तयार करतात. पहिला अँगल आहे तो तसाच, पुढे प्लस ह्या अँगलचं मेजर आपल्याला इथे 85 त्यांनी दिलेले. मग आपण इथे 85 दिलं इक्वल टू 180. आता हा 85 मी तिकडे येऊन जाणार आहे. हा 85 इथे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे. देअरफॉर अँगल आर एच डी इक्वल टू 180 मायनस 85. आणि 180मधून 85 गेले का तुम्हाला मिळतात 95. म्हणजे याचा अर्थ असा का अँगल आर एच डी जो आहे, ह्या अँगलचं मेजर तुम्हाला मिळालेलं आहे 95. सेकंड अँगल, आता तुम्हाला अँगल त्यांनी काढायला सांगितलं आहे पी एच जी. इकडे पहा, पी एच जी हा अँगल, पी एच जी हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता हा अँगल आणि ह्या अँगल, ह्या दोन अँगलचा आपण जर विचार केला तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. आपल्याला पी एच जीचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे आर एच डीचं मेजर आपण अगोदर मिळवले बघा, इथे आर एच डी इक्वल टू 95. म्हणजे याचं पण मेजर 95 येणार आहे, कारण ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण तो थिअरम अभ्यासलेला आहे. आता हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, याचं मेजर आपल्याला माहिती, याचं मेजर आपल्याला माहिती नाही. ज्याचं मेजर माहिती नाही तो अँगल पहिल्यांदा लिहायचा, अननोन अँगल पहिला लिहायचा. म्हणजे अँगल तुमचा येणार पहिला पी एच जी, या मेजरचं अँगल, या अँगलचं मेजर याबरोबर येणार आहे म्हणजे अँगल आर एच डी. बघा, अँगल पी एच जी इक्वल टू अँगल आर एच डी आणि आर एच डीचं मेजर आपल्याकडे आहे 95. म्हणजे अँगल पी एच जी इक्वल टू अँगल आर एच डी इक्वल टू 95. याला रिझन आपण दिलं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे आणि ती आहे 95. हा अँगल आपल्याला माहिती नाही, हा अँगल आपल्याला माहिती आहे 95.
जो माहीत नाही तो पहिला लिहायचा, नंतर माहीत असलेला लिहायचा आणि नंतर त्याचं मेजर लिहायचं. म्हणजे अँगल पी एच जी इक्वल टू अँगल आर एच डी इक्वल टू 95 व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देन थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे त्यांनी, अँगल एच जी एस. एच जी एस म्हणजे हा आपल्याला अँगल पाहिजे. आता ह्या टू पॅरलल लाईन्स आहेत आणि ह्या जर पॅरलल लाईन आहे आणि ही जर आपण ट्रान्सव्हर्सल विचारात घेतली तर हा अँगल आणि हा अँगल 1 बाय 1 सोडायचा, त्याच्या पुढचा घ्यायचा, 1 एक ड्रॉप केला, त्याच्या पुढील अँगल घेतला, तर हे अँगल होतात आपले करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट राहतात. हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट केव्हा होतात, जेव्हा ह्या लाईन पॅरलल असतात. आणि ह्या लाईन तुम्हाला क्वेश्चनमध्ये पॅरलल त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे याचं मेजर ह्या अँगल इतकं येणार आहे, म्हणजेच 85 येणार आहे. आता हा आपल्याला अननोन अँगल आहे, म्हणजे याला पहिलं लिहायचं, याचं मेजर या अँगल बरोबर आणि तेच आहे तुमचं 85. मग लाईन आर पी हे आपण असं करस्पॉन्डिंग अँगल काय यूज करू शकतो, तर लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस, ह्या दोन लाईन तुम्हाला पॅरलल दिलेले आहेत. अँड डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ही डी के जी आहे ती त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले. आणि हे असं असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल होतात आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे याचा अर्थ याचं मेजर बरोबर याचं मेजर आणि ते 85 आलं. म्हणजे अँगल एच जी एस इक्वल टू अँगल डी एच पी आणि अँगल डी एच पी इक्वल टू, क्वेश्चनमध्ये तुम्हाला याचं मेजर 85 दिलेले, म्हणजे याचं मेजर इक्वल टू याचं मेजर इक्वल टू 85. म्हणजे अँगल एच जी एस इक्वल टू अँगल डी एच पी इक्वल टू 85. त्याला रिझन आपण दिलं करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे एम जी के. एम जी के हा अँगल आला बघा, हा एम जी के. आता हा अँगल आणि हा अँगल हे दोघे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे याचं मेजर याच्या मेजर इतकं आहे आणि याचं मेजर आपण इथे मिळवलेलं आहे 85. बघा एच जी एसचं मेजर आहे 85 आणि मग एम जी के ह्या अँगलचं मेजर आहे एच जी एस बरोबर आणि तेच तुमचं आहे 85. म्हणजे अँगल एम जी के इक्वल टू अँगल एच जी एस इक्वल टू 85. याला रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बघा शॉर्ट क्वेश्चन आहे, अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. देन सेकंड क्वेश्चन 2/87. या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केलेली बघा. ही एक लाईन दिली एल, ही लाईन एम, त्याच्यानंतर पी क्यू आणि काही अँगल तुम्हाला दिलेत. हा अँगल ए, हा सी, याचं मेजर 110, याचं मेजर 115 आणि हा अँगल बी आणि हा अँगल डी आहे. आणि तुम्हाला ए बी सी डी ह्या अँगलचं मेजर फाइंड आउट करायचे. यामध्ये तुम्हाला पी आणि क्यू लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि एल आणि एम ह्या लाईन पॅरलल नाही, लक्षात घ्या. आता क्वेश्चन मी रीड करतो, तो क्वेश्चन पहिला आपण समजून घेऊया आणि नंतर आपण तो सॉल्व करूया. इन फिगर लाइन P पैरेलल लाइन Q, लाइन P पैरेलल लाइन Q and लाइन L and लाइन M आर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे लाइन L आणि लाइन M ह्या ट्रान्सव्हर्सल आहे. मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन. मेजर ऑफ सम अँगल शोन म्हणजे याचं मेजर 110 शोन केलेलं आहे, याचं 115, याचं ए, हे सी, हे डी आणि हे बी. हेन्स फाइंड द मेजर ऑफ अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी. तर तुम्हाला अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी यांचं मेजर फाइंड आउट करायचं. आता आपल्याला हा ए अँगल लगेच मिळेल बघा. हा 110 आहे, हा 110 आल्यामुळे ही लाईन स्ट्रेट गेली बघा आणि ही लाईन स्ट्रेट गेल्यामुळे हा आणि हा अँगल हे लिनियर पेअरचे अँगल होतात आणि ह्या दोघांची ॲडिशन तुमची 180 येणार आहे. म्हणजे ए प्लस 110 इक्वल टू 180 अँगल इन अ लिनियर पेअर. स्ट्रेट लाईन गेली बघा. म्हणजे मी पहिल्यांदा लिहिणार अँगल ए प्लस 110 इक्वल टू 180 अँगल इन अ लिनियर पेअर. ए प्लस 110 इक्वल टू 180 अँगल इन अ लिनियर पेअर. त्याच्यानंतर हा 110 जो आहे तो मी पलीकडे येऊन जाणार आहे. म्हणजे अँगल ए इक्वल टू 180 मायनस 110 हे पलीकडे जाऊन मायनस होणार आहे आणि 180 मधून 110 गेले म्हणजे अँगल ए इक्वल टू तुम्हाला मिळालं 70 डिग्री. याप्रमाणे याचं मेजर आपण मिळवायचं. हा ए मिळवायला सोपा आहे. त्यानंतर आपल्याला अँगल बी मिळवायचा आहे. आता अँगल बी मिळवण्यासाठी बघा परत आपण काय करणार, लाईन पी आणि लाईन क्यू ह्या टू लाईन्स पॅरलल आहे आणि त्यांची जी एल आहे ही एल आपण ट्रान्सव्हर्सल मानणार आहोत.
म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट आता मी ड्रॉप करतो बघा एवढा. आता याचा आपण जर विचार केला, हा जर पार्ट आपण जर ड्रॉप केला तर लाईन पी पॅरलल लाईन क्यू ह्या 2 लाईन पॅरलल आहेत. त्याच्यानंतर लाईन एल इज देअर ट्रान्सव्हर्सल, लाईन एल ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण मानलेली आहे. तर हा पार्ट जर आपण जर ड्रॉप केला तर हा आणि हा अँगल ह्या 2 अँगलचा आपण जर विचार केला तर हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल होतात. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे बीचं मेजर ए बरोबर आहे आणि एचं मेजर आपण पहिल्यांदा काढलेले ते 70. म्हणजे याचा अर्थ बीचं मेजर ए बरोबर आहे आणि ते 70 आहे. आणि याला आपलं रिझन येणार आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत बघा. पुन्हा एकदा जरा समजवतो. हे बघा ह्या 2 लाईन पॅरलल आहे आणि ही आपण ट्रान्सव्हर्सल मानली, एमला आपण ड्रॉप करूया. तर हे तुमचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल झाले आणि 2 पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर त्या ठिकाणी जे एक्सटेरियर अँगल असतात, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, ते कॉन्ग्रंट असतात. म्हणजे हा आणि हा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आहे. म्हणजे याचा अर्थ बीचं मेजर ए बरोबर आहे आणि एचं मेजर आपल्याकडे 70 आहे. बघा लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड एल इज देअर ट्रान्सव्हर्सल, एल त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण मानली. देअरफॉर अँगल बी इक्वल टू अँगल ए इक्वल टू 70 डिग्री. याला रिझन दिलं आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आपल्याला ए मिळाला, बी मिळाला. आता आपल्याला मेजर काढायचं आहे सीचं. आता आपण पहिली लाईन एम विसरलो होतो, आता एल लाईन विसरूया. बघा आता ह्या पॅरलल लाईन आहेत आणि अँगल सी आणि हा 115 हे जे 2 अँगल्स आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहे. 2 पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात. आणि 2 पॅरलल लाईनची जर ट्रान्सव्हर्सल असेल तर तिथे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल असतात ते कॉन्ग्रंट असतात. म्हणजे सीचं मेजर तुमचं आलं 115. बघा इथे मी लिहिलं आहे लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन पी आणि क्यू पॅरलल आहेत अँड एम इज देअर ट्रान्सव्हर्सल, एम ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आपण मानलेली आहे. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 115 आणि मग त्याला रिझन आपलं आलं करस्पॉन्डिंग अँगल्स. अशा प्रकारे अँगल सी तुम्हाला मिळाला. आता राहिला आहे अँगल डी. आता अँगल डीचा आपण जर विचार केला तर पुन्हा बघा हा पार्ट जर आपण विसरलो, ही स्ट्रेट लाईन घ्या, ही स्ट्रेट लाईन आली म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, अँगल डी आणि 115 हे झाले अँगल इन अ लिनियर पेअर. आणि अँगल इन अ लिनियर पेअरचे ॲडिशन असते 180. म्हणजे अँगल डी प्लस 115 इक्वल टू 180 किंवा 115 प्लस अँगल डी इक्वल टू 180. बघा 4th क्वेश्चन 115 प्लस अँगल डी इक्वल टू 180 अँगल इन अ लिनियर पेअर. आणि मग हा 115 आपण पलीकडे येऊन जाणार आहोत. देअरफॉर अँगल डी इक्वल टू 180 मायनस 115 आणि 180 मधून 115 गेले का तुम्हाला आन्सर मिळतं 65. देअरफॉर अँगल डी इक्वल टू 65. देन नेक्स्ट क्वेश्चन 1/21 फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो, तो तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहायचा आहे. इन फिगर y इक्वल टू 108 हा जो अँगल आहे y याचं मेजर तुम्हाला दिलं आहे 108. अँगल x इक्वल टू 71 याचं 108 आणि याचं मेजर दिले तुम्हाला 71. आर द लाईन एम अँड एन पॅरलल जस्टिफाय. अँगल लाईन तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत एम आणि एन ह्या लाईन पॅरलल आहे किंवा नाही ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जस्टिफाय म्हणजे तुम्हाला ते आहे किंवा नाही त्याचं कारण तुम्हाला द्यायचं, जस्टिफाय करायचं आहे. म्हणजे लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड एन. एम आणि एन ह्या पॅरलल लाईन नाहीत. तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्या पॅरलल दिलेल्या नाही आहे, त्या पॅरलल आहे की नाही हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन यांची ट्रान्सव्हर्सल आहे असं आपण म्हणू शकतो. या लाईन पॅरलल नाही आहे. लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड लाईन एन. लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड लाईन एन. या दोघांची ती ट्रान्सव्हर्सल तुम्हाला दिलेली. आणि मग ह्या दोघांचे आपण ॲडिशन करूया. बघा हे इंटेरियर अँगल होतात ए आणि एक्स आणि वाय.
एक्स प्लस वाय इक्वल टू एक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिली त्यांनी 71 क्वेश्चनमध्ये आणि वायची व्हॅल्यू दिली 108. मग ह्या दोघांची ॲडिशन केली तर ती आली 179 आणि 179 आली. एक्स आणि वाय हे इंटेरियर अँगल आहे, यांची ॲडिशन 180 यायला पाहिजे. जर ती 180 येत असेल तर ह्या लाईन पॅरलल होणार आहे, पण त्यांची ॲडिशन 180 येत नाही आहे, त्याच्यामुळे ही आणि ही लाईन पॅरलल होणार नाही आहे. बघा एक्स प्लस वाय इक्वल टू 179, 180 आलेले नाही. बट अँगल एक्स अँड अँगल वाय आर द इंटेरियर अँगल, हे इंटेरियर अँगल्स आहे. देअरफॉर लाईन एम अँड लाईन एन आर नॉट पॅरलल टू इच अदर. इफ त्यांची जर सम 180 आली असती तर ह्या लाईन पॅरलल झाल्या असत्या, पण त्यांची सम 180 येत नाही, त्याच्यामुळे ह्या लाईन पॅरलल नाहीत असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणून आपण इथे लिहिलं आहे लाईन एम अँड लाईन एन आर नॉट पॅरलल टू इच अदर. देन नेक्स्ट क्वेश्चन 2/21 फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. इन फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, ए आणि बी हे 2 अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत, देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम, आणि मग लाईन एल आणि लाईन एम ह्या पॅरलल आहेत असं तुम्हाला दाखवायचं आहे. बघा लक्षात घ्या 2/21 हा क्वेश्चन मी आता रीड करतो आहे. फिगर इथे ड्रॉ केलेली आहे. इन फिगर इफ अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी हे तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं आहे लाईन एल पॅरलल लाईन एम. आता हा जो अँगल आहे ह्या अँगलचा अपोजिट अँगल मी मानणार आहे. समजा ए अँगलचा अपोजिट अँगल एक्स आहे, मग मी इथे लिहिले बघा लेट द अपोजिट अँगल ऑफ अँगल ए बी एक्स, म्हणजे एचा अपोजिट अँगल मी एक्स मानलेला आहे आणि अपोजिट अँगल कॉन्ग्रंट असतात, म्हणजे याचा अर्थ ए आणि एक्स हे कॉन्ग्रंट झाले. अँगल देअरफॉर अँगल ए कॉन्ग्रंट अँगल एक्स, आणि याला रिझन आपण काय देणार, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, हे झालं आपलं इक्वेशन 1. बट अँगल ए आणि बी तुम्हाला कॉन्ग्रंट त्यांनी दिलेलं आहे, बट अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, ए आणि बीचं मेजर सेम आहे, हे झालं इक्वेशन 2. याला आपण देणार आहे रिझन गिवन. आता फ्रॉम 1 and 2चा आपण जर विचार केला तर अँगल ए सेम आहे बघा, आणि हे हा याबरोबर कॉन्ग्रंट आहे, परत हाच अँगल याबरोबर कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हे 2 अँगल तुमचे कॉन्ग्रंट झालेले बघा. याच्या तुमच्या LHS इक्वल झाल्यात, आता RHS इक्वल होणार आहे, म्हणजे अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल बी, अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल बी. आता एक्स आणि बी ह्या अँगलचा आपण जर विचार केला तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, आणि जेव्हा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा त्या लाईन पॅरलल असतात, म्हणजे लाईन एल आणि लाईन एन ही पॅरलल लाईन आहे. आणि देअरफॉर अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल तुम्हाला बी मिळालेला आहे. बट when line N is a transversal of line L and M, line N is a transversal of line L and M, these angles are corresponding angles. आणि हे कोणते अँगल होतात, करस्पॉन्डिंग अँगल होतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर ह्या लाईन पॅरलल असतात, याला म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आणि देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन एम, आणि याला रिझन आपण देणार करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन 3/21. या क्वेश्चनची फिगर ड्रॉ केली मी इथे बघा. ही लाईन एल, लाईन एम आणि लाईन एन ह्या 3 लाईन तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, हे 2 अँगल जे आहेत हे कॉन्ग्रंट आहेत. अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय, हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं आहे लाईन एल पॅरलल लाईन एन. बघा या फिगरमध्ये अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय हे तुम्हाला त्यांनी दिलं आहे, आणि तुम्हाला विचारलं आहे लाईन एल पॅरलल लाईन एन, हे तुम्हाला दाखवायचं आहे. अँगल बघा इफ अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय हे असं तुम्हाला दिलेलं आहे, तर ही लाईन फर्स्ट लाईन आणि ही लास्ट लाईन पॅरलल आहे असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एन हे तुम्हाला दाखवायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिले बघा अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, हे क्वेश्चनमध्येच तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे याला मी रिझन लिहिलं गिवन.
आता ए आणि बी हे अँगल आपण विचारात जर घेतले तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहे बघा, आणि हे करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर ह्या लाईन पॅरलल असतात, याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हा आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट झाले तर ह्या लाईन पॅरलल झाल्या, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी, देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन एम, आणि याला आपण रिझन दिलं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हे झालं आपलं इक्वेशन 1. सेम रिपीट सिमिलरली अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय हे तुम्हाला दिलेलं आहे. अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय याला रिझन आपण दिलं गिवन. आता एक्स आणि वाय हे अँगल आपण जर विचारात घेतलं आणि ह्या दोन लाईन विचारात घेतल्या इकडच्या, तर आणि ही यांची आपण ट्रान्सव्हर्सल मानली तर हे जे अँगल आहेत हे अँगल तुमचे अल्टरनेट अँगल होतात, आणि अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर ह्या लाईन पॅरलल होतात. याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल टेस्ट. या ठिकाणी हा अँगल कॉन्ग्रंट हा आहे, म्हणजे अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे म्हणजे गिवन. देअरफॉर लाईन एम, ही लाईन एम पॅरलल लाईन एन, ही आणि ही लाईन पॅरलल आहे कारण हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट आहे. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असेल तर लाईन पॅरलल असतात, याला म्हणतो आपण अल्टरनेट अँगल टेस्ट. मागील वेळेस आपण ते पाहिलेले आहे. म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्टने लाईन एम पॅरलल लाईन एन तुमची येते. आता फ्रॉम 1 and 2 फर्स्ट बघा इक्वेशन काय तुमचं, लाईन एल एमला पॅरलल आहे, लाईन एम एनला पॅरलल आहे. म्हणजे फर्स्ट लाईन सेकंडला पॅरलल, सेकंड लाईन थर्डला पॅरलल. याचा अर्थ असा का फर्स्ट लाईन आणि ही थर्ड लाईन या दोन्ही पण पॅरलल होणार आहे. म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एम पॅरलल लाईन एम, देअरफॉर लाईन एल पॅरलल लाईन एन, आणि मग फ्रॉम 1 and 2 लाईन एल पॅरलल लाईन एन. थांबवले ना.